श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचमदशक. समास 5वा. बहुधा ज्ञान निरूपण. श्रीराम. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की जोपर्यंत अत्यंत विशुद्ध असे आत्मज्ञान जीवाला होत नाही तोपर्यंत सर्व काही निष्फळ आहे. आत्मज्ञानाशिवाय मनाची तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेल आता. श्रीराम. ज्ञान असे नुसते म्हटले की सामान्य माणूस घोटाळ्यात पडतो. असे हे रहस्य काय असेल बरे. म्हणून आता अनुक्रमाने ज्ञान म्हणजे काय ते सांगितले जाईल. भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न. यासीही म्हणिजे ज्ञान परी ते ज्ञान नव्हे. श्रीराम. भूत भविष्य व वर्तमान काळाचे स्पष्ट ज्ञान असणे यालाही ज्ञान असे म्हणतात, परंतु ते ज्ञान नाही. खरे ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञान होय. बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाध्ययन हेही ज्ञान नव्हे. श्रीराम. खूप विद्या पठण केले, संगीत शास्त्र रागज्ञान वैदिक शास्त्र वेदाध्ययन हेही खरे ज्ञान नव्हे. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना प्रकारच्या दीक्षांचे ज्ञान, नाना परीक्षांचे ज्ञान हेही ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. स्त्रियांची पुरुषांची मनुष्यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. अनेक प्रकारच्या अश्वांची हत्तींची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना पशूंची नाना पक्षांची किंवा नाना भूतांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना वाहनांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा, नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना पाषाणांची परीक्षा, काष्ठांची परीक्षा, वाद्यांची परीक्षा, नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. नाना भूमींची परीक्षा, नाना जलांची परीक्षा, नाना तेजांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. रस बीज अंकुर, नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. फुले फळे वेली, नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. दुखणी रोग या सर्वांची लक्षणे ओळखता येणे म्हणजे ज्ञान नव्हे. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. मंत्रांची परीक्षा, यंत्रांची परीक्षा, गृहांची परीक्षा, मूर्तीची परीक्षा, नाना क्षत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्रीराम. क्षत्रियांची परीक्षा, गृहांची परीक्षा, पात्रांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा,
नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना अनुमानांची परीक्षा, नियमांची परीक्षा व इतरही अनेक प्रकारच्या परीक्षा करता येणे म्हणजेही ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना विद्या, कला, चातुर्य यांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. शब्दांची, अर्थांची, भाषांची, स्वरांची, वर्णांची, लेखनाची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. विविध मते, अनेक प्रकारचे ज्ञान, अनेक प्रकारच्या वृत्ती यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. सृष्टी, तिचा विस्तार व नाना पदार्थ यांच्या विषयीचे ज्ञानही खरे ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना रूपांची, रसांची, सुगंध यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. सृष्टी, तिचा विस्तार व नाना पदार्थ यांच्या विषयीचे ज्ञानही खरे ज्ञान नव्हे. नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे श्रीराम. नेमकेच बोलणे, तत्काळ प्रतिवचन देणे, शीघ्र कवित्व करणे हेही ज्ञान नव्हे. नेत्र पालवी नाद कळा, कर पालवी भेद कळा, स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नेत्र पल्लवी नाद कळा, कर पल्लवी भेद कळा, स्वर पल्लवी संकेत कळा यांचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. काव्य कुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. काव्य कुशलता, संगीत कला, गीत प्रबंध, नृत्य कला, सभा चातुर्य असणे, शब्द कळा अवगत असणे हेही खरे ज्ञान नव्हे. वाग्विलास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. वाग्विलासाने मोहून टाकणे, रम्य रसाळ गायन करणे, हास्य विनोद तसेच कामकला यांचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. नाना लागवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना लागवे, चित्रकला, नाना वाद्ये आणि संगीत कला, इतर नाना विचित्र कला यांचे ज्ञान म्हणजेही खरे ज्ञान नव्हे. आदी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे श्रीराम. एकूण 64 कला आणि त्यांखेरीजही ज्या इतर नाना कला यांचे ज्ञान, तसेच 14 विद्या व सर्व सिद्धींचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची न ये श्रीराम. एखादा माणूस सर्व कलांमध्ये प्रवीण असला, सर्व विद्या त्याला परिपूर्ण रीतीने येत असल्या, तरी ते त्याचे कौशल्य आहे, पण या सर्वास ज्ञान असे म्हणूच नये. हे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे, जेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव श्रीराम. हे ज्ञान आहे असे भासते, पण मुख्य ज्ञान याहून वेगळेच आहे. खरे ज्ञान जेथे असते तेथे प्रकृतीने उत्पन्न केलेला भ्रम समूळ मिथ्या ठरतो. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे श्रीराम. दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणे हे खरे ज्ञान आहे असे वाटते, परंतु हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे.
महानुभाव महाभला, मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारिला, ऐसे नव्हे म्हणून श्रीराम. कुणी एक अधिकार संपन्न साधक मानस पूजा करीत असताना चुकला, तेव्हा तेथे असलेल्या दुसऱ्या कुणी त्याला हाक मारून हे असे करावयाचे नसते म्हणून त्याची चूक दाखवून दिली. ऐसे जाणे अंतरस्थिती, तयासी परमज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्ष प्राप्ती, ते हे ज्ञान नव्हे श्रीराम. याप्रमाणे दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणणारास फार मोठा ज्ञानी म्हटले जाते, पण ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते ते ज्ञान हे नव्हे. बहुत प्रकारींची ज्ञाने, सांगो जाता असाधारणे, सायोज्य प्राप्ती होये जेणे, ते ज्ञान वेगळे श्रीराम. याप्रमाणे अनेक प्रकारचे ज्ञान असते, पण त्याचे सर्व प्रकार सांगणे अशक्यच आहे. पण ज्या ज्ञानाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान वेगळेच असते. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करून मज निरोपावे श्रीराम. हे ऐकून श्रोता म्हणतो, ज्या योगे सायुज्य मुक्ती प्राप्त होते ते ज्ञान कसे असते व त्याने समाधान कसे प्राप्त होते ते मला आपण स्पष्ट करून सांगावे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, ते पुढिले समासी निरोपिले, श्रोता अवधान दिदले पाहिजे पुढे श्रीराम. अशा प्रकारे शुद्ध ज्ञानासंबंधी श्रोत्याने प्रश्न केल्यावरून पुढल्या समासात त्या संबंधी निरूपण केले जाईल, त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.